नमस्कार मित्रांनो, योगसूत्राच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. आपण आज योगाभ्यास बघणार आहोत. इम्युनिटी कशी वाढवता येईल, हाऊ टू बूस्ट इम्युनिटी. आजकाल आपण बघतो थोड्याशा कारणाने कुठे सीझन चेंज झाला, काहीतरी खाण्यात बदल झाला, काही बाहेरचं खाण्यात आलं की आपली लागलीच तब्येत बिघडते. कुठे पोट खराब होईल, कुठे सर्दी खोकला होईल, ॲलर्जिक कंडिशन्स म्हणजे ॲलर्जी वाढत चाललेली आहे. वेगवेगळ्या गोष्टींची लोकांना ॲलर्जी होते आहे. हे सगळं कशामुळे होत आहे? तर याचं मुख्य कारण म्हणजे आपली इम्युनिटी कमी होत चालली आहे. इम्युनिटी म्हणजे शरीराची प्रतिकार क्षमता, आणि ही इम्युनिटी कमी होत गेल्यामुळे आपल्याला सतत वेगवेगळ्या इन्फेक्शन्सना किंवा वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावं लागतंय. आपण सध्या बघतो आपल्याला व्हायरल इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन्स असे वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅक्टेरियाज, व्हायरस असं आपल्यावर सतत अटॅक करत असतात, आणि आपलं शरीर त्याचा प्रतिकार न करू शकल्यामुळे आपल्याला त्या अटॅकमुळे आजार संभवतो किंवा आजार होतो. आता हे प्रत्येक वेळी व्हायरल इन्फेक्शन्स किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स झाल्यानंतर आपल्याला ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि ह्याशिवायच त्या प्रत्येकाचा परिणाम म्हणून भरपूर ताप असा राहतो. आता हा ताप वाढायला नको किंवा हे इन्फेक्शन लवकर जायला हवं म्हणून आपल्याला त्याच्यावर अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात. या अँटीबायोटिक्सनी काय होतं, ते इन्फेक्शन तर कमी होतं, पण त्याबरोबरीने त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून आपल्याला वेगवेगळे, जसं ऍसिडिटीचा त्रास होतो कुणाकुणाला, पोट दुखणे, पोट खराब होणे, कुणाला कॉन्स्टिपेशन राहतं तर कुणाला लूज मोशन्स होतात. हे असं त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून आपल्याला होत असतं, आणि भविष्यात पुन्हा हे इन्फेक्शन आपल्याला लवकर होण्याची शक्यता देखील असते. उलट हे इन्फेक्शन अजून काहीतरी वाढून काहीतरी कॉम्प्लेक्स स्वरूपामध्ये आपल्यामध्ये तयार होतं, ज्यावेळी आपल्याला पुन्हा नवीन अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात, कारण जुन्या अँटीबायोटिक्सच्या शिवाय हे इन्फेक्शन वाढलेलं असतं. ज्यावर जुने जे अँटीबायोटिक्स आपण घेतले होते ते आता काम करू शकत नाहीत, तर ह्या बॅक्टेरियाने किंवा व्हायरसने आपलं स्वरूप थोडं चेंज केलेलं असतं. आणि घरात कुणीही जरी हे या प्रकारचं इन्फेक्शन आणलं तरी ही जी व्यक्ती, जी ऑलरेडी नाजूक झालेली व्यक्ती आहे, जिची इम्युनिटी कमी आहे, ती ते इन्फेक्शन फार लवकर कॅच करते आणि तिच्यामध्ये जास्त प्रमाणात ते दिसून येतं. तर हे कशामुळे होतं, ही इम्युनिटी आपली कशी वाढेल? तर योगाभ्यासाने ही इम्युनिटी वाढू शकते. फक्त नियमित स्वरूपाचा योगाभ्यास आपल्याला करावा लागतो. याशिवाय आपल्याला आहार अतिशय चांगला असा घ्यावा लागतो, ज्याला आपण अतिशय चौरस आहार म्हणू, किंवा ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपण पोषक तत्व घेतोय असा जर आपण आहार ठेवला तर आपल्याला इम्युनिटी वाढायला निश्चित मदत होते. यासाठी एक नियमित असा अर्धा तास जरी आपण काढू शकलो तर या अर्ध्या तासामध्ये देखील आपण खूप उत्तम असा योगाभ्यास करून आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती चांगली ठेवू शकतो, सक्षम ठेवू शकतो. काय करता येईल आपल्याला या अर्ध्या तासात, आपण बघूया. आपण योगाभ्यासाला सुरुवात केल्याबरोबर सुरुवातीला 1 मिनिट तरी जॉगिंग आणि जम्पिंग हे करायचं आहे. ह्या जॉगिंग आणि जम्पिंगनी आपला स्टॅमिना वाढतो, आपली फुफ्फुसाची शक्ती वाढते, आणि त्यामुळे आपण बरेचदा श्वासाशी निगडीत जे आजार आहेत त्यांना आपण दूर ठेवायला मदत करू शकतो. त्यानंतर संपूर्ण शरीर, ज्यामध्ये हात, आपला पाठीचा कणा, पाय, ह्या सगळ्यांवर आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वॉर्मअप एक्सरसाइज करू शकतो, ज्यामध्ये आपण हात वेगवेगळ्या प्रकारे हलवून घेऊ शकतो, जसं गोल फिरवणं आहे, किंवा ह्या प्रकारे आहे, समोर मागे आहे. याप्रमाणे आपण एक 10-10 वेळा हातांचे व्यायाम करू शकतो. त्यानंतर मानेचा व्यायाम आहे, जो मी सांगितलेला आहे, ब्रह्ममुद्रा. ह्या प्रकारे आपल्याला मानेचा व्यायाम करायचा आहे. हा आपण
रोज करायचा आहे, म्हणजे आपल्याला लॅपटॉप किंवा या गोष्टींवर आपण जे सतत बसलेलो असतो त्यामुळे मानेला जो त्रास होतो तर ती मान आपण फिरवून घ्यायची आहे. नंतर पाठीच्या कण्यासाठी आपण व्यायाम करू शकतो, जसं ज्याला आपण म्हणतो साईड बेंडिंग आहे किंवा ट्विस्टिंग आहे. या प्रकारे आपण उभं राहून बसून दोन्ही प्रकारे हे व्यायाम करू शकतो. कंबर गोल फिरवून घेणे उजवीकडून डावीकडून, याप्रमाणे आपण कमरेचे पाठीच्या कणाचे व्यायाम करू शकतो. वर खाली जाणे, वर स्ट्रेच करणे, खाली वाकणे, ह्या प्रकारे. त्यानंतर आपण पायांसाठी काही व्यायाम करून घेऊ शकतो. पाय आपले पायाचे मसल्स मोकळे होण्यासाठी म्हणून कुठे गुडघ्याचे व्यायाम आहेत. मी एक वॉर्मअपचा वेगळा असा व्हिडिओ टाकलेला आहे, आपला सुरुवातीला चालेला व्हिडिओ आहे तो, ज्यामध्ये पूर्ण शरीराचा वॉर्मअप दिलेला आहे. त्यानंतर सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार आपण उभ्या उभ्या किमान 6 तरी सूर्यनमस्कार घालू शकतो. 6 सूर्यनमस्कार घालायला आपल्याला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागणार आहे, पण सूर्यनमस्कार आपण घालावेत रोज. त्यानंतर उभ्याचं 1 किंवा 2 आसन, योगासन आपण करू शकतो, जसं ताडासन आहे, वृक्षासन आहे, हस्तपादासन आहे, बरीच आसनं आहेत. ही आसनं आपण उभ्याची करू शकतो. त्यानंतर पाठीवर झोपूनच्या स्थितीमध्ये एक आसन, पोटावर झोपूनच्या स्थितीमध्ये एक आसन, बसून एक आसन, असं आपण अगदी एक जरी आसन रोजचं ठरवलं आणि ते केलं तरी देखील आपल्याला आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने फार मदत होणार आहे. आता आपण झोपूनचं एखादं मी आसन तुम्हाला घेऊन दाखवते, आपण कशा प्रकारे करू शकतो. झोपलेल्या आसनांच्या स्थितीत येऊन आपण अर्ध नौकासन आणि पूर्ण नौकासन असं बघूया. अर्ध नौकासन म्हणजे दोन्ही हात पायाला याप्रमाणे पॅरलल ठेवत थोडा वेळ थांबायचंय, एक 30 सेकंद पर्यंत. ह्याने आपल्याला अपर ॲपवर, पित्ताशयावर अतिशय छान ताण पडतो आणि ऍसिडिटीचा त्रास आपला कमी व्हायला मदत होते. याचप्रमाणे दुसऱ्या पायाने आपण करून घेऊ. 15 ते 20 सेकंद थांबून खाली पूर्ण नौकासन आपण घेऊ शकतो. दोन्ही हात दोन्ही पाय याप्रमाणे पॅरलल घेत आपल्याला पोझिशन घ्यायची आहे पूर्ण नौकासनाची. थोडं अर्धा मिनिट थांबून आपण खाली जाणार आहोत. या पूर्ण नौकासनामध्ये आपल्याला पित्ताशयावर व्यवस्थित ताण येतो. आता आपण पोटावरच्या स्थितीमधलं नौकासन बघू. पोटावरच्या स्थितीतलं नौकासन बघू. दोन्ही हात याप्रमाणे घेत प्रथम आपण एक पाय वर घेऊ. इथे आपण एक अर्धा मिनिट थांबायचं आहे. खाली दुसरा पाय वर घ्यायचा आहे. अर्धा मिनिट थांबून मनातल्या मनात 30 काउंट करायचे आणि खाली घ्यायचे. आता दोन्ही हात आणि दोन्ही पाय, मान असं एकदम वर उचलणार आहोत आणि पूर्ण नौकासन करणार आहोत. याप्रमाणे आपल्याला थांबायचंय. त्यानंतर बसलेल्या स्थितीत आपण एक आसन करणार आहोत, जानुशीर्षासन. दोन्ही पाय याप्रमाणे स्ट्रेच करायचे. आता एका हाताने पायाचा अंगठा पकडून घेऊ आणि दुसऱ्या हाताने आपण साईड बेंडिंग करत खाली यायचंय. या स्थितीत आपण एक अर्धा मिनिट थांबून जागेवर यायचंय. दुसरीकडून याच प्रकारे आसन करू. याप्रमाणे प्रत्येक स्थितीतलं एक आसन जरी आपण केलं तरीही चालणार आहे. यानंतर महत्वाचं म्हणजे आपण प्राणायाम करणार आहोत. प्राणायामाची कपालभाती आपण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कपालभाती 2 ते 5 मिनिट तरी आपल्याला करायची आहे. सुरुवात करताना अतिशय कमी काउंटनी सुरुवात करायची आहे.
जसं अगदी 20 कपालभाती केल्या, 20चे 3 आवर्तन केले. पण हळूहळू हे वाढवत नेत नेत 2 मिनिटं, 3 मिनिटं याप्रमाणे मॅक्सिमम 5 मिनिट पर्यंत तरी आपल्याला कपालभाती रोज करायची आहे. त्याशिवाय भस्त्रिका प्राणायाम आहे, तो सुद्धा आपल्याला किमान 2 मिनिटं तरी करायचा आहे. त्यानंतर आहे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुद्धा आपण 5 आवर्तन ते 10 आवर्तन नियमित स्वरूपात करायची आहेत. यांनी आपल्या लंग्सची ताकद अतिशय वाढणार आहे. कपालभातीनी पोट, लंग्स, कपाळ या सगळ्याची ताकद वाढणार आहे आणि त्यामुळे नॅचरली आपली इम्युनिटी ही वाढणार आहे. मी आता फक्त कपालभाती तुम्हाला 10 करून दाखवते. मी माझ्या अनेक भागांमध्ये कपालभाती करून दाखवली आहे, पण आता आपण कपालभाती म्हटलंय म्हणून मी 10 कपालभाती तुम्हाला करून दाखवते. पाठीत एकदम ताठ बसावं. याप्रमाणे नाक शिंकरल्यावर जसं आपण जोरात नाकातून श्वास ब्लो करतो त्याप्रमाणे तो बाहेर ब्लो करायचा आहे आणि त्याच क्षणी पोट आत खेचायचं आहे. ह्याप्रमाणे आपल्याला कपालभाती करायची आहे. भस्त्रिका आपण सुरुवात ज्या वेळेला करतो त्यावेळेला हाताच्या सपोर्टनी भस्त्रिका करू. याप्रमाणे याप्रमाणे म्हणजे आपण श्वास घेताना हात वर करतोय आणि श्वास सोडताना हात ओढून घेतोय. ही प्रॅक्टिस आपल्याला झाली की मग आपण हात खाली ठेवून देखील याप्रमाणे भस्त्रिका करू शकतो. तिसरं मी सांगितलं अनुलोम विलोम प्राणायाम. हा देखील मी अनेक भागांमध्ये करून दाखवलेला आहे. अनुलोम विलोम प्राणायाम याप्रमाणे प्रणव मुद्रा, दुसऱ्या हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा उजव्या नाकपुडीवर, डावीनी श्वास घ्यायचा आहे, उजवीनी सोडू, उजवीनी घेऊ, डावीनी सोडायचं आहे. हे झालं एक आवर्तन. याप्रमाणे किमान 5 ते 10 आवर्तन तरी अनुलोम विलोमचे रोज करावेत. एवढा योगाभ्यास हा जो मी आज सांगितला हा करायला आपल्याला जास्तीत जास्त 25 ते 30 मिनिटं लागणार आहेत. हा योगाभ्यास जर आपण एवढा रेग्युलर स्वरूपात जर केला तर आपली इम्युनिटी वाढायला निश्चित मदत होईल. फक्त नियमितपणा हवा. आपण योगाभ्यास जर व्यवस्थित रेग्युलर करत असलो तर आपले हॉर्मोन्स सुद्धा व्यवस्थित रेग्युलेट राहतात. आपल्याला भूक सुद्धा मर्यादित स्वरूपात लागते. त्यामुळे आपण अति खाणं हा प्रकार होत नाही. आपण मर्यादित स्वरूपात खातो आणि संपूर्ण शरीरच आपलं एक प्रकारे ज्याला म्हणू आपण सुरळीत स्वरूपात चालतं. आजचा भाग आपल्याला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल बटन प्रेस करायला विसरू नका. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.